नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न, जे तुम्हाला प्रत्येक एक्झामला नक्कीच उपयुक्त ठरेल. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर SSC GD, रेल्वे, पोलीस भरती या परीक्षांची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. चला तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पेन्शनर डे कधी साजरा करण्यात आला? पेन्शनर डे कधी साजरा करण्यात आला? तर पेन्शनर डे हा 17 डिसेंबर 2024ला साजरा करण्यात आला. नेक्स्ट, नुकताच मिस इंडिया USA 2024चा किताब कोणी जिंकला? हा किताब 19 वर्षीय भारतीय अमेरिकन कॅटलीन सँड्रा नील या महिलेने हा किताब जिंकलेला आहे. नेक्स्ट, मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 टायटल कोणी जिंकली? ही टायटल ध्रुवी पटेल यांनी जिंकलेली आहे. ध्रुवी पटेल यांनी 3D चॅरिटीज नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन केली आहे, जी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये कार्यरत आहे. हे सुद्धा आपणास लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, भारताने कोणाची स्वीडनमधील भारताची नवीन राजदूत ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली? तर या प्रश्नाचं उत्तर असेल डॉक्टर नीना मल्होत्रा. डॉक्टर नीना मल्होत्रा यांची स्वीडनमधील भारताची नवीन राजदूत म्हणून नियुक्ती केली. नेक्स्ट, वसंत मसाला या भारतीय मसाला ब्रँडने कोणाला आपला ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्त केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अनिल कपूर. अनिल कपूरला वसंत मसाला या भारतीय मसाला ब्रँडने आपला ब्रँड ॲम्बेसिडर नियुक्त केला आहे. नेक्स्ट, आर अश्विन या फिरकी गोलंदाजाने कोणत्या देशादरम्यान सामना चालू असताना अचानक निवृत्तीची घोषणा केली? तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया दरम्यान कसोटी सामना चालू असताना अश्विनने सर्वच सामन्यांमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. तसेच आर अश्विन याने कसोटी सामन्यात 537 विकेटचा विक्रम आपल्या नावे केला आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, नुकतेच सौर ऊर्जा रूफटॉप सोलर एनर्जी स्थापनेत कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? तर गुजरात हे राज्य प्रथम स्थानावर आहे आणि दुसरे राज्य महाराष्ट्र हे राज्य आहे. हे सुद्धा आपणास लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. वन लायनरमध्ये हा प्रश्न पडू शकतो, त्यामुळे या प्रश्नाला स्टार मार्क करून ठेवा. नेक्स्ट, कोणत्या शहर भारतातील सर्वात किफायतशीर गृह बाजार म्हणून ओळखण्यात गेले? तर अहमदाबाद. गुजरातमधील अहमदाबाद हे शहर भारतातील सर्वात किफायतशीर गृह बाजार म्हणून ओळखण्यात आले. याची घोषणा नाईट फ्रँक इंडिया 2024च्या अहवालात करण्यात आली होती. हे सुद्धा आपणास लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, जपानमधील 1000 वर्षांची परंपरा असणारा कोणता महोत्सव समाप्त करण्यात आला आहे? तर हा महोत्सव आहे सोमिन्साई महोत्सव. सोमिन्साई महोत्सव हा जपानमधील प्राचीन महोत्सव आहे. हा महोत्सव प्रामुख्याने इवाते प्रांतातील ओशू शहरातील कोकुसेकिजी मंदिरात साजरा केला जात असे. त्यामुळे आता हा महोत्सव बंद करण्यात आला आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर अश्विनी भिडे. अश्विनी भिडे यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रधान सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. पुढे,
नुकतीच आर बी आयचे गव्हर्नर म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा यांची आर बी आयचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली आहे. संजय मल्होत्रा हे आर बी आयचे 26वे गव्हर्नर असणार आहे आणि तसेच शक्तिकांत दास हे आर बी आयचे 25वे गव्हर्नर होते. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, एशियन क्रिकेट कौन्सिल ACCचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर शम्मी सिल्वा यांची ACCचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. शम्मी सिल्वा हे श्रीलंकेचे आहे. नेक्स्ट, ब्रह्मोस एरोस्पेसचे प्रमुख CEO अँड मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर मिसाईल वैज्ञानिक डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी यांची निवड झाली आहे. भारताचे नवीन नियंत्रक व महालेखा परीक्षक कोण आहे? तर भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक के. संजय मूर्ती हे आहे. तसेच भारताचे 14वे नियंत्रक व महालेखा परीक्षक सुद्धा के. संजय मूर्ती म्हणून आहे. असा प्रश्न जर आला तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की भारताचे 14वे नियंत्रक व महालेखा परीक्षक कोण आहे, असा सुद्धा प्रश्न पडू शकतो. आणि या अगोदर गिरीशचंद्र मुर्मू यांनी पदभार सांभाळला होता. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तसेच कलम 148 नुसार नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची निवड केल्या जातात. नेक्स्ट, आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, नुकताच चर्चेत असणारा हिंदी चित्रपट पुष्पा 2चे दिग्दर्शक कोण आहेत? हा सुद्धा प्रश्न सध्या चर्चेतला विषय हा हिंदी चित्रपट पुष्पा 2चे दिग्दर्शक. तर याचे दिग्दर्शक आहे सुकुमार हे पुष्पा 2चे दिग्दर्शक आहे. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे 15 चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न, जे की एक्झामला येण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया आपण. तोपर्यंत शिकत राहा आणि प्रगती करत राहा. नमस्कार.